नमस्कार आणि सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या मनात सतत एक आवाज चालू असतो की नाही? आपण काहीही करत नसताना सुद्धा आतमध्ये एक चित्रपट सुरू असतो. हो, अगदी. भूतकाळातील आठवणी, भविष्याची चिंता. बरोबर. स्वतःबद्दलचे विचार, हे सगळं कुठून येतं? काय होईल जर असं कळलं की हे विचार आपण करत नाहीये, तर आपल्या मेंदूमध्ये एक डिफॉल्ट प्रोग्राम आहे जो आपोआप चालतो. हीच तर सगळ्यात फॅसिनेटिंग गोष्ट आहे. आज आपण विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून याच गोष्टीचा सखोल अभ्यास करणार आहोत. आपण बोलणार आहोत डिफॉल्ट मोड नेटवर्क अर्थात DMN बद्दल. चला या संकल्पनेचा सखोल अभ्यास करूया. नक्कीच. सुरुवात अगदी सोप्या प्रश्नाने करूया. जेव्हा आपण काहीच करत नसतो, म्हणजे खिडकी बाहेर बघत असतो किंवा रात्री झोपण्यापूर्वी बेडवर पडून असतो, तेव्हा आपल्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? हाच तो क्षण आहे जेव्हा DMN सक्रिय होतं. ही एक खूप महत्वाची अवस्था आहे बरं का. अच्छा. हो, जसे आपल्या फोनमध्ये वेगवेगळे मोड्स असतात, वर्क मोड, अलर्ट मोड, तसंच काहीच आपल्या मेंदूचंही आहे. DMN हा मेंदूचा रेस्ट मोड आहे, असं म्हणू शकतो आपण. रेस्ट मोड म्हणजे शांतता? नाही, इथेच गंमत आहे. हा रेस्ट म्हणजे शांतता नव्हे. ही झोप नाही किंवा बेशुद्ध अवस्था नाही. ही एक अशी आंतरिक जागा आहे जिथे विचार भटकतात, आठवणी येतात. भविष्यातील संभाषणांची कल्पना केली जाते. अगदी. आणि सर्वात महत्वाचं, मी कोण आहे हा प्रश्न निर्माण होतो. आपल्या डोक्यात जो एक बॅकग्राऊंड चित्रपट सतत चालू असतो, तो DMN मुळेच. वाह! म्हणजे हा स्विच ऑन कधी होतो लक्की? जेव्हा आपलं लक्ष बाहेरील जगावर केंद्रित नसतं, तेव्हा DMN सक्रिय होतं. उदाहरणार्थ? समजा आपण शांत बसलो आहोत, शावर घेतोय किंवा कोणताही उद्देश न ठेवता चालतोय. किंवा अगदी ध्यानाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मन लागत नाही. बरोबर. त्या सगळ्या वेळी DMN ॲक्टिव्ह असतं. ठीक आहे. तर मग याचं काम काय आहे? हे फक्त विचारांचं एक निरर्थक जाळं आहे का? चला याचा जरा सखोल अभ्यास करूया. नाही, हे अजिबात निरर्थक नाही. DMNची खरं तर 3 मुख्य कामं आहेत. अच्छा? पहिलं म्हणजे मीची भावना निर्माण करणे. मीची भावना म्हणजे अहंकार. हो, अहंकार किंवा सेल्फ नॅरेटिव्ह. DMN आपली स्वतःची प्रतिमा, आपली वैयक्तिक कहाणी, आपला अहंकार निर्माण करतं. हे माझ्यासोबत घडलं, मी असं बोलायला हवं होतं, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, हा जो आतला आवाज आहे ना, तो DMN निर्माण करतो. अगदी. DMN शिवाय अनुभव असतो, पण त्याला जोडलेली वैयक्तिक कहाणी नसते. एक मिनिट, हे खूपच पॉवरफुल आहे. म्हणजे माझा मीपणा, माझी आयडेंटिटी ही एक सवय आहे जी मेंदू सतत चालू ठेवतो. इट्स अ रनिंग प्रोसेस. प्रिसाइसली. ही एक वृत्ती आहे, आपलं खरं स्वरूप नाही. विज्ञानाच त्याच गोष्टीला DMNच्या माध्यमातून समजावून सांगत आहे. वाव, अविश्वसनीय. ठीक आहे, हे झालं पहिलं काम. आणि दुसरं काम आहे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांना जोडणे. म्हणजे टाईम मशीन सारखं? हो, अगदी. DMN हे एक टाईम मशीन आहे. ते भूतकाळातून आठवणी उचलतं, वर्तमानात त्याचं विश्लेषण करतं आणि भविष्याची कल्पना करतं. म्हणूनच जुन्या दुःखद घटना मनात घोळत राहतात. हो, पश्चातापाचे विचार येतात आणि चिंतेमुळे न घडलेल्या भविष्याची कल्पना केली जाते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. काय? DMN हे एक टाईम मशीन आहे, रियालिटी इंजिन नाही. ते वास्तवात रमत नाही. अच्छा, म्हणजे काय घडलं होतं आणि काय घडू शकतं यातच ते जास्त गुंतलेलं असतं. बरोबर. आणि तिसरं काम? तिसरं म्हणजे ऑटो पायलटवर चालणं. हे डिफॉल्ट आहे, म्हणजे ते आपोआप सुरू होतं. आपण ते निवडत नाही. खरंय, अगदी 10 सेकंद शांत बसून पाहिलं तरी विचार आपोआप येतात. हो, हे तुम्ही विचार करत आहात असं नाही, तर DMN तुमच्या माध्यमातून विचार करत आहे. इथे गोष्ट खूप रंजक होतीये, पण हे ऐकायला थोडं नकारात्मक वाटतंय. असं वाटतं की आपण आपल्याच मनाचे गुलाम आहोत. हे पूर्णपणे वाईट आहे का? अजिबात नाही. DMN खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय ओळख, आठवणी, नियोजन आणि सर्जनशीलता? हो, सृजनशीलता शक्यच नाही. कथा, कला, कविता, तत्वज्ञान आणि सहानुभूती म्हणजे दुसऱ्यांच्या मनाची कल्पना करणे, यासारख्या गोष्टी DMN मुळेच शक्य होतात. अनेक सृजनशील कल्पना तेव्हाच येतात जेव्हा DMN सक्रिय पण शांत असतं. अच्छा. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा DMN जास्त सक्रिय आणि अनियंत्रित होतं. म्हणजे ओव्हर थिंकिंग? हो. अतिविचार, चिंता, नैराश्य, सतत मनात विचार घोळणे आणि मानसिक थकवा ही त्याची लक्षणं आहेत. आणि आधुनिक जीवनशैलीमुळे हे वाढलंय नाही का? सतत मोबाईल, सोशल मीडिया. अगदी.
माहितीचा भडीमार यामुळे मेंदूला कधीच शांतता मिळत नाही आणि डीएमएन ओव्हरड्राईव्हमध्ये जातं. मग डीएमएन आणि फोकस मोड यांच्यात काय फरक आहे? खूप चांगला प्रश्न आहे. जेव्हा आपण एखाद्या कामात पूर्णपणे रमून जातो, जसं की खेळ खेळताना, एकाग्रतेने लिखाण करताना, मंत्रपठन करताना किंवा प्राणायाम करताना, तेव्हा विचार थांबल्यासारखे वाटतात. बरोबर, तेव्हा मेंदूचं दुसरं नेटवर्क, ज्याला टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क म्हणतात, ते सक्रिय होतं आणि डीएमएन शांत होतं. म्हणजे हे सीसॉ सारखं आहे, एक वर तर दुसरा खाली. एक्झॅक्टली. ते एकाच वेळी पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत. म्हणूनच ध्यान केल्यावर शांती वाटते. शारीरिक कामामुळे मन स्थिर होतं. विचार नष्ट होत नाहीत, फक्त डीएमएन बाजूला होतं. ठीक आहे, हे सगळं काही प्रत्यक्ष उदाहरणांनी समजून घेऊया. रोजच्या जीवनात हे कसं घडतं? नक्कीच. 2 अगदी साधी उदाहरणं पाहूया. पहिलं, रात्री बेडवर झोपताना. हो, सगळ्यांचा अनुभव आहे हा. लाईट बंद, कोणतंही महत्वाचं काम नाही. डीएमएन शांतपणे सुरू होतं, विचार आपोआप येतात. मी आज तसं का बोललो? जर ही योजना फसली तर? मला उद्या हे करायलाच हवं. हे विचार भूतकाळातील आठवणींना भावनांसोबत मिसळून भविष्यात प्रोजेक्ट करतात. त्यामुळे आपण सुरक्षित बेडवर असूनही हृदयाचे ठोके वाढतात, चिंता वाटते. बरोबर. वास्तव, आपण गादीवर झोपलेलो असतो. डीएमएनमधील वास्तव, आपण आयुष्य पुन्हा जगतो आणि त्याची तयारी करत असतो. म्हणूनच माझं मन मला झोपू देत नाही असं वाटतं. हे झालं चिंताग्रस्त डीएमएन. आणि याचं सकारात्मक रूप शॉवर थॉट्स. बरोबर. शावर घेतानाचा क्षण, इथे परिस्थिती वेगळी आहे. शरीर एका लयीत हालचाल करतंय, इंद्रिय शांतपणे गुंतलेली आहेत आणि कोणताही भावनिक दबाव नाही. मन रिलॅक्स आहे. अशावेळी अचानक एखाद्या समस्येवर उपाय सापडतो किंवा एखादी सृजनशील कल्पना सुचते. याला शॉवर थॉट्स म्हणतात. म्हणजे हे आरोग्यदायी डीएमएन आहे? हो, इथे डीएमएन शांत असल्यामुळे ते दूरच्या कल्पनांना जोडतं आणि विचारसरणीतील ताठरपणा कमी करतं. वाह! म्हणजे रात्रीचं डीएमएन चिंता निर्माण करतं, तर शॉवरमधलं डीएमएन सृजनशील असतं. याचा अर्थ डीएमएन ही समस्या नाही, तर त्यावर असलेला भावनिक पगडा ही समस्या आहे. अगदी बरोबर. आणि इथे एक अतिशय आकर्षक आध्यात्मिक सत्य समोर येतं. ते काय? अनेक परंपरा सांगतात की डीएमएन अनुभव घेणाऱ्याला म्हणजे एक्सपिरियन्सरला निर्माण करतं, खुद्द अनुभवाला नाही. शांतता, जागरूकता आणि अस्तित्व डीएमएनच्या आधीपासूनच आहेत. म्हणजे मीपणाच्या कथेच्या पलीकडे. हो, जेव्हा डीएमएन शांत होतं तेव्हा बघणाऱ्याशिवाय बघणं आणि ऐकणाऱ्याशिवाय ऐकणं शक्य होतं. हीच उच्च ध्यानातील अहंकारविरहित कालातीत शांती आहे. तर मग याचा अर्थ काय? आपण डीएमएनला काढून तर टाकू शकत नाही, बरोबर? बरोबर. डीएमएन शत्रू नाही. समस्या आहे त्याच्याशी एकरूप होणं. आयडेंटिफिकेशन. हो, दुःख तेव्हा सुरू होतं जेव्हा मी माझे विचार आहे असं वाटतं. आणि मुक्ती तेव्हा सुरू होते जेव्हा विचार घडत आहेत आणि मी त्याबद्दल जागरूक आहे हे कळतं. म्हणजे डीएमएन एक उपयुक्त साधन असायला हवं, आपल्या आयुष्याचा मालक नाही. एक्झॅक्टली. मग याला संतुलित करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत का? नक्कीच. रोज 5-10 मिनिटं शांत बसणं. काहीही न करता. हो, फोन शिवाय चालणं, श्वासावर लक्ष केंद्रित करणं किंवा लयबद्ध मंत्र म्हणतात. उद्देश विचार थांबवणं नाही. नाही, उद्देश त्यांच्यावरील पकड ढिली करणं आहे. चला, या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात मांडूया. एक सोपं सत्य आहे, डीएमएन तुमच्या आयुष्याची पटकथा लिहितं, पण तुम्ही त्या चित्रपटात अभिनय करायचा की तो फक्त पाहायचा हे जागरूकता ठरवते. ही एक खूप प्रभावी गोष्ट आहे. यासाठी एक सोपी चाचणी करता येईल. जेव्हा मनात एखादा विचार येईल तेव्हा त्याला विरोध न करता फक्त मनातल्या मनात म्हणा, हा डिफॉल्ट मोड चालू आहे. हो, विचारांपासून निर्माण झालेलं हे छोटंसं अंतरच. मी विचार आहे पासून मी विचारांबद्दल जागरूक आहे या बदलाची सुरुवात आहे. तर आज आपण पाहिलं की डीएमएनला समजून घेणं हे मनाशी लढण्यासाठी नाही, तर त्याच्यासोबतचं आपलं नातं बदलण्यासाठी आहे. कथेमध्ये हरवून जाण्याऐवजी कथेचे साक्षी बनण्याचा हा प्रवास आहे. आज दिवसभरात जेव्हा जेव्हा मन विचारांमध्ये गुंतून जाईल तेव्हा फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, ही कथा मी जगतोय की पाहतोय? या एका प्रश्नाने काय बदल घडू शकतो याचा अनुभव घ्या. जर तुम्हाला मनाच्या या डिफॉल्ट मोडच्या पलीकडे जाऊन जागरूकतेच्या शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या सनातन शास्त्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुमच्या मनात काय विचार आले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.